गुड मॉर्निंग गाईस. मेडिकलवर चालू सकाळ सकाळी, कारण आमचा लिओ आहे आपला, त्याच्या तोंडातून बेस निघतोय, काहीतरी खाल्लं वाटतं त्याने. मेडिकलवर जाऊन काहीतरी औषध भेटलं तर घेऊन येतो त्याच्यासाठी. ओके, वातावरण खूप छान आहे सगळ्याचं. मॉर्निंगचं 7-7:30 वाजले असतील मी. गाईस गुड मॉर्निंग. बघा रोहित काय करत आहे. इकडे दवाई कुटत आहे आणि इकडे दूध आहे लिओसाठी. लिओला काहीतरी बिमारी झाली आहे, तर रोहित दवाई आणलंय आणि दुधामध्ये टाकून देत आहे. इकडे दूध आहे. गैंग चाय पी रही है. आप पहले तेरे को जूम कर. लाडू क्या हुआ लाडू? क्या हुआ? काकड़ी काकड़ी मिक्स कैसे करोगे? मिक्स करने के लिए कुछ करना उसी से. डस्टबिन में टाकायचं. बस बंद. नहीं आ रहा. बोला ना, आएगा आएगा. लियो लियो आया आया. पाहिजे किती छी वाले झाले. मुंह में क्या हुआ उसको? सब मार रहे. ना पार्सल ना यो. मुझे तो लगता है किसी ने उसको कुछ खिलाया है. आओ चल नहीं खा रहा हूँ. क्या पता. गाईज मी आता गाडी वॉश करायला चाललोय, कारण मला गाडीवरती ना कलर मारायचा आहे, स्प्रे. मी विकत आणलंय. इकडे आग लागली कुठेतरी. प्रज्ञाची तब्येत थोडी डाऊन आहे ना, तर आम्हाला आज बाहेर जायचं होतं. लाडूचं आधार कार्ड पण बनवायचं आहे आम्हाला. बाहेर जाता जाता कॅन्सल केले आज, आणि आज पाहुणे सुद्धा येणार आहेत आमच्या घरी. त्यासाठी त्याला आता गाडी वॉश करून घेऊ. लियो के लिए गड्ढा खोदना चालू है गाइस. लियो हमारा ऑफ हो गया है. किसने तो क्या मालूम किसने जहर डाल दिया उसको खाने में. 2 दिन से वो खाना भी नहीं खा रहा था. उसको भरोसा ही नहीं हो रहा था किसी पे भी खाना खाने के लिए. क्यों करते हैं लोग ऐसा, क्या मालूम किसने क्या बिगाड़ा था उस कुत्ते ने किसी का. लियो पण बसवा, पाणी येऊ दे. होय, पाणी आलं पाहिजे. हवा न मार बरं, ते निघण टिकाव. लाडू बघा माझी झोपेतून उठले आता जस्ट. दुपारचं 1:30 वाजलाय आणि आज करमत नाही आहे गाईस. एकदम विचित्र वाटतंय. असं फर्स्ट टाइम हे असं घडलंय माझ्यासोबत. एकदा माझी मांजर वारलेली तेव्हा, आणि म्हणजे ती मांजर होती, हा कुत्रा होता. याला जाम जीव लावला होता आम्ही. तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही सगळे ओळखता लिओला. फॅमिली मेंबर सारखाच होता तो. खूप जाऊ दे आता. काकूच्या घरचं थोडं काम करायचं आहे, चाललो तिकडे. बिझी राहिल्यावर थोडा माइंड हे होऊन जातो, म्हणून थोडा वेळाने भेटू. बाय बाय. सकाळ
सकाळ झाली, चिकलू उठला बघा. गाईस गुड मॉर्निंग. तर एंडिंग आहे आपल्या ब्लॉगची ही. समजा ब्लॉग पोरांनी घेतला, म्हणजे मी तसंही तुम्ही लोकांनी विचारलंच असतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला नसता लिओ, तर त्यासाठी खूप वाईट वाटतंय. दुसरे कुत्रे येत आहेत दारामध्ये, तर कसं त्याचीच आठवण येते लिओची आम्हाला. प्रज्ञाला पण, प्रज्ञा उठली आता जस्ट. प्रज्ञा पण रात्री दुसरे कुत्रे आले तर उठली मारायला त्यांना आणि बोलते मेरा लिओ नाही है तो सब आ रहे हैं. म्हणजे लिओ होता तेव्हा ना कोणाला दारात उभा पण राहू देत नव्हता, भुकायचा. रात्री पण दरवाजा आम्ही उघडला तरी पण तो यायचा पळत पळत. थोडंसं फॅमिली मेंबरच झाला होता आपला हळूहळू. ट्रेंड वेल. लहान होता जेव्हा या घरामध्ये आपण कलर मारत होता बघा, ते ब्लॉग तुम्ही बघितले असेल. त्या ब्लॉग मध्ये 4 कुत्रे होते. 4 कुत्र्यांपैकी तो एकटाच राहिला, म्हणजे काही मेले आणि गाडी वगैरे खाली केली आणि काही लोक वाचले, पण त्याने टिकू दिले नाही. त्याने सगळ्याला मारलं. आम्ही काही पण खायला टाकायचं तर तो एकटाच खायचा. पोरगी मागं मागं चालले, तो एकटाच खायचा आणि एकटाच राहायचा. इथे सगळ्यांना हाकलून द्यायचा. मग ते त्याच्याच झाली, त्याचा तो डॉन झाला इकडचा. मग त्याने आम्ही विचार केला की त्याला आपण सांभाळू, खायला पहिलं घालू. लाडू असते मतलब बहुत मासूम दिखता था, बहुत मासूम था लियो. कोणाला चावलं नाही, काय नाही. हम लोग उसको डांटते थे तो हमारा डांट सुन के ले लेते. आम्ही मारलं तरी पण मार खाऊन घ्यायचा तो आमचा. पण कधी भांडणं सुद्धा आले ना गावामध्ये त्याच्यामुळे की याला चावला, याचं हे केलं. काही कोण म्हणजे फक्त आता कोणाचं काय जेलसी वगैरे असेल ते काही माहिती नाही, सांगू शकत नाही आपण. की कोणी त्याला जहर टाकलं किंवा त्याने जहरीली वस्तू कुठली खाल्ली, किंवा लोक तर म्हटले का उंदीर वगैरे खाल्ला असेल त्याने. कारण पूर्ण दिवस 24 घंटे त्याच्या तोंडातून फेस निघत होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बिचाऱ्याने जीव सोडला. मग त्याला किती त्रास होत असेल. त्याला गोळी वगैरे आणून त्याच्या समोर दिवसभर आणि त्याच्यातच बिझी होते. दूध घेऊन मी वाटीत त्याला लिओ पी. त्याला खूप मी बोलत होतो, अरे पी, तू नीट होशील, तुला नीट व्हायचं का नाही. तो माझ्याकडे बघत होता, अशी त्याच्या डोळ्यात पाणी होतं. खूप आठवते आता ते. जाऊ द्या, देव बघून घेईल. ज्याने जर खरंच कोणी जर त्याला मारलं असेल लिओला तर, आणि जर नॅचरली त्याला स्वतःवरून काही झालं असेल तर ठीक आहे, बघू. ज्याची कर्म त्याच्या हिस्सेला येतातच. बस. लेकिन वो तो बेजुबान जानवर था, उस पे क्यों जलन निकालने का इतना. बेजुबान जानवर वरती तुमच्या आसपासही असतील तर असे हानमार करू नका. आता इकडे खूप सारे कुत्रे, म्हणजे कुत्रे छोटे छोटे पिल्ले आहेत. असं वाटतं सांभाळू, पण असं वाटतं एक टाइमला की नको पण. कारण असं जर होत असेल तर लोग अपनी जलन लोग बिचारे जानवर पे सांभाळलेलंच बरं नाहीये. कारण तो एक त्रास खूप वेगळा त्रास आहे. कोणाच काय आणि कोणाच काय मध्येच. सकाळ होते आमची अशी गाईस. ठीक आहे, जाऊ द्या, विषय सोडा. त्याला आम्ही, तो गेल्यानंतर त्याला आम्ही खड्डं केलं, खड्ड्यामध्ये टाकलं, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. आणि त्याच्यावरती मग फुलं वगैरे टाकले. त्याला 2 मिनिटाची श्रद्धांजली दिली. कारण हळूहळू इकडे आमच्या इकडे जास्त थांबत पण नव्हता. रात्रीच्या वेळेस पहिले झोपायचं लहान होतं तेव्हा, पण आता मोठं झाल्यानंतर इकडे तिकडे फिरायला लागलं. तर माईच्या दारामध्ये माझ्या आजीच्या इकडे जास्त तिकडेच बसलेला असायचा. पण जेव्हा काही खायला टाकायचं असला, आवाज दिला, मी शिट्टी वाजवायचो. माझ्या एका शिट्टीवरती पळ जायचा. प्रज्ञा नाव घ्यायची त्याचं, लिओ बोलायची की तो पळत यायचा. ओके, जाऊ द्या. रेस्ट इन पीस. त्याच्यासाठी भावपूर्वक श्रद्धांजली आमच्या लिओला. ओके गाईस, येते लिओ तुझी आठवण येते आम्हाला पण. आठवण खूप येते त्याची. दुसरा कुत्ता आगे बैठता था, असं लगता लिओ ही आगे. त्याच्याच कलरचे सेम, त्याचे कलरचे दिसले ना कुत्रे की असं वाटतं अरे यार
खूप आठवण येते खरंच त्याची, घरच्यासारखीच एकदम. अजून तर काही दिवस झाले पण आहेत, सवय हळूहळू सवय होईल डेली लाईफमध्ये. आमचं जेव्हा घर वगैरे दुसरं बनवू, आम्हाला स्पेस असेल ना मोठा, तेव्हाच आम्ही एखादा पेट पाळू, नाही तर नाही. कारण लोग मारते हैं वाईट उसको. आहेत खूप. लोग या मारते जगात. हैं, बड़े ही नहीं बच्चे भी मारते हैं, बच्चे भी मारते हैं उसको, बच्चे भी मारते लहान लहान लेकर दगड मार, हे कर ते कर, खोडीलपणा असं करू नये जनावरांसोबत. मुख्य जनावर असतात यार ते. काल संध्याकाळी एक छोटं पिल्लू, मी दुकानावरती गेलेलो कॅडबरी आणायला प्रज्ञाला आणि बिस्किट आणायला, चहा बनवणार होती, तर एक छोटा पिल्लू दिसला मला तिथे. तर त्याला मी 2 बिस्किट घेतलेले, आधी क्रीमचे खायचे होते प्रज्ञाला, मग मी एक घेतला, एक कॅन्सल केला. त्याला म्हणलं एक पार्लेजी दे, मग ते पार्लेजी मी त्याला टाकला, तो खात बसला तिथं. बरं वाटलं मला. खाली जाम बिचारा असा काकडत होता, एकदम सुकडा होता. तसंच करून लिओला सुद्धा पाळलं होतं. जाऊ द्या, लिओच्या आठवण. लियो की आत्मा शांति, लेकिन जाने दे, उसको लोग मारते ही थे बहुत, उसको शांति मिली होगी बेचारी की जान को. लोग बहुत मारते थे उसको. हम लोग ठीक करते थे, लोग मारते थे, हम ठीक करते थे, लोग मारते थे. मेरे को तो बहुत गुस्सा आता था, हमारा जलन लिओ पे निकालते थे. तो आम्ही काय बोलतात त्याला, मी त्याच्यासाठी किडे वगैरे गोचिड वगैरे व्हायचे, त्याचा स्प्रे आणलेला मी, त्याच्यावर स्प्रे मारायचं होतं, सगळे गोचिड वगैरे निघून जायचे. परत त्याला मारलेल्या काठ्याने रक्त निघायचं भरपूरसं, तर त्याच्यावरती मी औषध आणून टाकायचो. अजून पण औषध ते तिकडे ठेवलेले, औषध आणून टाकायचो, त्याला नीट करायचो, हळद वगैरे भरायचो. त्याला समजायचं दुसऱ्यांच्या दारात नाही बसायचं, पण तरीही ठीक आहे. तर चांगला झाला होता खूप ट्रेन. सोडा, अपने आड़ी को भी पहचानता था, लेकिन लाडूला पण तो ओळखायचा. गाइस बाय बाय, टेक केअर. बाय बाय कर लाडू, बाय बाय कर, बाय बाय, घाणेरडी सवय नाही लावायचं. बाय बाय कर, बाय 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 कर, बाय बाय. बस भावना पोचल्या तुझ्या माझ्यापर्यंत. चला गाईस, टेक केअर. गाईस आता 1 वर्ष आधीचे जे पहिलेचे जे क्लिप्स होते त्यातले थोडे क्लिप्स मी शोधून ॲड करतो एक आठवणीसाठी. सो बघा ते आता नक्की. आणि आपल्या लिओला हिने अंगूर दिले खायला. बरं लिओ पुढे अंगूर खाणार दिसतंय का? पाय पोरीने अंगूर टाकले खायला या पोरी. बोलना पड़ता है, काम कर चुका हूँ मैं. ए तू कहाँ अंदर चला चुपके लियो की तो चलो प्यार से समझा उसको. ए लियो बाहर भाग, बाहर जा, दूर जा. नहीं समझ रहा, देख पूछ हिला रहा है. अरे मुझे काट बैठ लेगा बाबा. मैंने बोला तो देख कैसे बैठ गए. चाटना मत रे बाबा मेरे को. लियो भाई आप बहुत डेंजर हो, मेरे को डर लगता है आपसे. लिओ इकडे इकडे चल. ओके ना लिओ, गुड नाईट. बस इकडे बस, बस तिथं जे तुझे बस बसला. लिओला काहीतरी खायला टाक. मेरा लिओ है वो, लिओ बोल उसको. लिओ हाँ तो किधर गया लिओ? ये देख आ गया लिओ भाई. ए लिओ भाई चल जम जम कर जम कर जम करना. ये लियो वो शीशी मानू. जम कर. ये लियो है और वो शीशी मानू. शीशी मानू को दिखाना. वो शीशी मानो. शीशी मानू जम कर. जम जम जम. जो निंजा हथौड़ी देखता होगा उसको पता होगा. जम कर. चल जम जम.
तू जमकर बोललो तुला मी, काय तू वरती येऊन बसला काय रे लिओ, काही कामीचं नाही तू. याला पण जीव लावतो मी, असं काही नाही, सर्वांना देतो खायला, पण हा एकटा खातो, हा कोणाला खाऊ नाही देत. करतोय मी आणि लिओ माझ्याकडे बघतोय आणि प्रज्ञा मला आताच मारून गेले तुमच्या समोर. तो बघा, तुला पराठे खायचे का रे लिओ, लिओ फिओ, हा आता तू जरासं थोडा चांगलं झालंय. तर बघा एवढा, याच्यापेक्षा पण पातळ होता पहिले लिओ, पुढे गेला फोकस नाही होता, याच्यापेक्षा पण पातळ होता पहिले लिओ, आता थोडा चांगला झाला दिसायला. त्याला काय बोलायचं नाही अरुण, हे अरुण याला पळवत राहतो बार बार, म्हणून अरुण सोबत येऊन नफरत करतो लिओ. लिओला अरुण आवडत नाही. हे लिओ इकडे, हे लिओचे भाऊ बहीण पण आले. इथंच थांब, कुठे जाऊ नको. हे लिओचे भाऊ बहीण आहेत तिघ. आपण बनवलेली पायरी ही मी बनवली, ही माझ्या हाताने फर्स्ट टाइम मिस्त्री काम केलेले आपण. लिओ झोपला इकडे, आळशी लिओ, आणि झाडून वगैरे करून क्लीन आपलं अंगण. ओ ओके जाओ. अच्छा ओके ओके क्यों बाय. उसको मैंने बोला उधर बैठो, बैठ गया. चल 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 चल. पायात पाडतो का मला, पायात अडकून पडतो मी एक दिवस तुला. बाजूला बस, इथं माग माग फिरतो. ए लिओ ते तिकडे पळ. ए लिओ जे तिकडं. चल दुसरं बिस्किट घेऊन यायचे त्याला. जाय ते बघ. एक चपाती खातो नाही का, एक चपाती माहिती. लिओ अटकला. चला अटकला तर कुत्रा, पाला पडलाय पूर्ण. किसी ने लियो को बहुत मारा है, लिओ खराब हो गया लियो पूरा, इसलिए हमने दवा ली. क्या मालूम. अरे काय नाही करत, घाबरू नको, येड आहे. ध्यान से लगा. स्प्रे मारने का है. ये क्यों था, ये किस लिए था. उसका अंदर स्प्रे लगाने का पाइप है. हाँ. ध्यान से, पहले उसका घाव साफ करना चाहिए था. लियो थाम. बाकी लियो लगा, क्या लगाया, जल रहा होगा ना पागल. देख कैसे कर रहे हैं. चला इकडे, इकडे तू इकडे ये बस बस ना. उधर पैसा खाजवायला लागलाय, त्याला वळवळ होत असेल, त्याला परत मारावं लागत. त्याच्या मागाच लागतो. किती दिवसापासून नीट नव्हतं. किसी ने ना लियो को कुल्हाड़ मारा है और वो बहुत गहरा जख्म हो गया. पता नहीं कौन है जिसने मारा. ऐसे जानवर लोग को क्यों मारते क्या पता. पूरा पक गया उसका, वो होल हो गया उसमें, तो उसके लिए दवा लाया है. कितना प्यार करता है. लियो भी प्यार करता है. अरे बस हुआ. ए लियो पोछना मत लियो. बांधून टाकेन गेला. सिनेमॅटिक मध्ये मस्त लिओचा शॉट भेटला आपल्याला जस्ट.